विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानाच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात केली होती, जो आहे लिव्हिंग वर्ड्स अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. यामध्ये आपण विटाकर्स किंगडम्सचा अभ्यास सुरू केला होता आणि पहिली किंगडम आपण अभ्यासली होती म्हणजे सृष्टी अभ्यासली होती, मोनेरा. आज आपण दुसऱ्या किंगडमपासून या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करूया. किंगडम आहे प्रोटिस्टा. ॲक्टिव्हिटी या ठिकाणी वाचूया आपण. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर लो power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular cell. These are amoeba. म्हणजे या ठिकाणी पॉन्ड वॉटर म्हणजे डबक्यातलं पाणी घेतलेले ऑन ग्लास स्लाइड. एका डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घेतलेला आहे, त्याचं निरीक्षण केलेलं आहे. ते निरीक्षण जे आहे ते हाय पॉवर किंवा लो पॉवरचे जे सूक्ष्मदर्शिका असतात त्यामध्ये त्यांच्या हालचालींचे निरीक्षण केलेले आहे. यू विल फाइंड सम मोटालिक कार्बन्स विथ इरेग्युलर सेल. म्हणजेच काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. आणि दीज आर काय अमीबा आहेत. हे काय अमीबा आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. कॅरेक्टरिस्टिक बघूया. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस इनक्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. सिंगल सेल असतो म्हणजे एक पेशी, युनिसेल्युलर आपण म्हणू शकतो. आणि केंद्रक कसं असतं, पटलबद्ध केंद्रक असते. सेकंड, दे हॅव सेडोपोडिया or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके त्याला म्हणतात. हेअर केसासारखे असतात. छद्मपाद म्हणजे 6 पाय असलेले. किंवा कशाबिका, whip-like flagella, कशाबिका असतात चालण्यासाठी. तिसरं कॅरेक्टरिस्टिक बघूया. ॲटोट्रॉप्स. एक्झाम्पल युग्लिना. हॉलवॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. म्हणजे या ॲटोट्रॉपिक ट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी कोणते असतात, युग्लिना सारखे किंवा वॉलवॉक्स सारखे, ज्याच्यामध्ये काय कंटेन असतं, हरितद्रव्ये असतात, क्लोरोप्लास्ट. हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी. एक्झाम्पल काय, अमिबा, पॅरेमेसियम. तर हे एक्झाम्पल आहेत हेट्रोट्रॉप्सचे. या ठिकाणी आपल्याला प्रोटिस्टा दाखवलेले आहेत. तुम्ही बघा एक्झाम्पल. या ठिकाणी एक्झाम्पल दिसत आहेत तुम्हाला, चारी पण आकृत्या दिसत आहेत. या ठिकाणी मी दाखवतोय. पहिली आहे हॉलवॉक्स, त्याच्यानंतर आहे पॅरेमेसियम. या ठिकाणी दिसते आपल्याला पॅरेमेसियम. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी गेलं तर युग्लिना. आणि ही जी आहे ती काय आहे, अमिबा. ही अमिबा आहे. तर हे
प्रोटिस्ट आहे. त्यानंतर आपण थर्ड किंगडम बघूया, फंगाय म्हणजेच कवके किंवा बुरशी आपण म्हणतो ते. याचा अभ्यास करूया, कवके किंवा बुरशीचा. ॲक्टिव्हिटी सुरुवातीला वाचूया. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी and keep it in a container with lid for 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread like tuft is found growing on the surface of bread or bakri. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. म्हणजे काय, पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करायचा आहे आणि एका डबीत झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवसानंतर काय होईल, डबी उघडून पाहायची आहे. डबी उघडून पहा, त्या तुकड्यावर काय होत आहे, पांढरे तंतू आलेले दिसत आहेत, थ्रेड्स, हे की नाही, पांढरे तंतू वाढलेले दिसतात. यातील काही तंतू जे आहेत ते आपल्याला काय सांगितलंय, काचपट्टीवर घ्यायचे आणि त्यांचं निरीक्षण करायचंय कशाखाली, मायक्रोस्कोप खाली. मग आपल्याला काय दिसेल, त्यातून फंगी दिसतील. अशा पद्धतीची या ठिकाणी आकृती दाखवलेली फंगीची. मग ही फंगीची आकृती आपण काढायची आहे. इथं काय दिसतंय, कोल्युमिलिया, असं या ठिकाणी प्रत्येक भाग जो आहे तो आपण काढायचा आहे. असे या ठिकाणी ते फंगाय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आता नंतर आपण जाऊया यासाठी इन्स्टिट्यूशनल वर्क, कार्यसंस्थांची या ठिकाणी बघूया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे इज इन्व्हॉल्ड in research on viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ही विषाणू संदर्भात अभ्यास किंवा संशोधन कार्य करते. भारतीय जे इंडियन काउन्सिल म्हणजे संशोधन करणार, भारतीय वैद्यकीय मेडिकल रिसर्च आहे. वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली संस्थेची स्थापना झालेली आहे. पुढे जाऊया. आता याचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे लक्षणे आपल्याला बघायची. कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंगाय. तर पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक आपण अभ्यासूया. पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे, दीज आर नॉन ग्रीन इकॅरेटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, हे जे आहे ते परपोषी, असंश्लेषी, दृश्य केंद्रकी सजीवांचा यात समावेश होतो. दीज आर काय, नॉन ग्रीन इकॅरेटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स, मृतोपजीवी असतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅन मॅटर, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर ते राहतात. थर्ड, their cell wall is made up of tuff and complex sugar called chitin. म्हणजे काय, यांच्या पेशीभित्तिका कशाच्या बनलेल्या असतात, कायटिन या जटिल शर्करेच्या बनलेल्या असतात.
Fourth, some fungi are three-like and many nuclei are present in the cytoplasm. म्हणजे काही कवके तंतुरूपी असून त्यातील पेशीद्रव्य असंख्य केंद्रके असतात. मेनी न्यूक्लियस प्रेझेंट. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक एक्झाम्पल्स आहेत. पहिलं काय आहे? बेकरिस्ट, किनवा ज्याला म्हणतो तो. दुसरं आहे ॲस्पेरजिलस, फंगस ऑन कॉर्न. ॲस्परजिलस, फंगस ऑफ कॉर्न म्हणजे मक्याच्या कणसावरील बुरशी. त्याच्यानंतर पेनिसिलियम, मशरूम. ही कवके आपल्याला माहिती आहेत, मशरूम बघितलेले आपण. दो मेनी सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर द विटाकर्स. हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाइडली एक्सेप्टेड. विटाकरच्या वर्गीकरणानंतर काही पद्धती मांडल्या गेल्या वर्गीकरणाच्या, परंतु तरीही बरेच शास्त्रज्ञ विटाकरचीच पंचसृष्टी जी आहे 5 किंगडम्स ती प्रमाण मानतात आजही. आता इथं थोडंसं डोक्याला दिलेलं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन मेरिट अँड डिमेरिट ऑफ विटाकर्स क्लासिफिकेशन. डोक्यालाचा उपयोग करायचा आहे आणि गुण आणि दोष, मेरिट आणि डिमेरिट ऑफ विटाकर्स क्लासिफिकेशन, विटाकरच्या वर्गीकरणाचे गुणदोष त्या ठिकाणी एक्सप्लेन करायला सांगितले, लिहायला सांगितले, म्हणजे त्या ठिकाणी सांगायचे आहेत आपल्याला. आता आपण पुढे जाऊया. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. Among the living organisms, microorganisms are largest in number, hence they are classified as follows. पृथ्वीवरील एकूण सजीवामध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने असतात. त्यांची पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येतं. त्यासाठी आपण सुरुवातीला इथं काही रेफरन्स दिलेले आहेत. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीव. रिमेंबर, इथं साईज लक्षात ठेवायला दिलेली आहे. 1 meter is equal to 10⁶ मायक्रोमीटर. मायक्रोमीटर असं लिहितात. 1 meter is equal to 10⁹ नॅनो मायक्रोमीटर. नॅनो मायक्रोमीटर असं लिहितात. सिम्बॉल्स आहेत ते. या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे सुद्धा गट पाडलेले आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते आपण या ठिकाणी बघूयात. मायक्रो ऑर्गॅनिझमचं पहिलं आहे इकडं प्रोकॅरियोटिक आणि इकडं आहे इकॅरियोटिक. प्रोकॅरियोटस आणि इकॅरियोटस म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये बॅक्टेरिया येते आणि प्रोकॅरियोटिकमध्ये कोण येतं? प्रोटिस्टा, फंगाय आणि आल्गी हे त्या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये येतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता पहिलं आपण बघूया बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. प्रोटिस्टा, फंगाय, कवके, आल्गी, शैवाल, आहे की नाही? तर या ठिकाणी बॅक्टेरिया बघूया. साईज त्याची आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आकार काय? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका लहान आहे. युनिसेल्युलर, इंडिपेंडंट और parasitic organisms. Sometimes many bacteria together form colony. युनिसेल्युलर म्हणजे एकच पेशी असते, स्वतंत्र सजीव म्हणून जगते, इंडिपेंडंट आहे. काही वेळा बरेच समटाईम मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनी तयार करतात म्हणजे वसाहत तयार करतात एकत्र येऊन. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक with cell wall but distinct nucleus or cell
organelles are absent. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. जीवाणू पेशी कशा असतात? अधिकेंद्रकी, प्रोकॅरियोटिक. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगक नसतात, पेशीभित्तिका असतात, सेल वॉल असतात, हे की नाही. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनल्स, जे पेशी केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात, आर ॲबसेंट. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. म्हणजे काय? प्रजनन बहुधा सिंपल बायनरी, बायनरी म्हणजे एका पेशीचे दोन भाग होतात, द्विखंडी भावनाने, साध्या पद्धतीने त्या ठिकाणी होते. दे रिप्रोड्यूस, रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन, बहुधा एक पेशीचे दोन भाग होऊन होते. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक, इन फेवरेबल कंडिशन bacteria grows vigorously and can double their number in 20 minutes. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात, 20 मिनिटात संख्येने दुप्पट होतात. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरं आहे प्रोटोझोआ. साईज अप्रॉक्सिमेटली 2000 मायक्रोमीटर. Protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in body of other organisms and are pathogenic. म्हणजे माती, गोड पाणी, समुद्रात आढळतात. काही तर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. दुसरं, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ इकॅरियोटिक सेल. दृश्य केंद्रकी एकपेशी सजीव असतात, पेशीमध्ये आढळतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ इकॅरियोटिक सेल म्हणजे दृश्य केंद्रके पेशीत आढळणारे एक पेशीय सजीव असतात. देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मॉडेल ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोन. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धतीने यात विविधता आढळते. These organisms reproduce by simple cell division. प्रजनन परत कसं होतंय? रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन, सेलचे भाग होऊन. एक्झाम्पल आहे अमिबा, पॅरामेसियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबा आणि पॅरामेसियम गढूळ पाण्यात आढळणारे, स्वतंत्र जीवन जगणारे, फ्री जीवन जगणारे. इनेथेमो अँटीमिमा, हिस्टोलिटिका कॉजेस अमोबायसिस, अमॉन्स थोडक्यात. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया, मलेरिया होण्याचे कारणीभूत. युग्लिना ॲटोट्रॉपिक, युग्लिना ॲटोट्रॉपिक. त्यानंतर थर्ड आहे फंगाय. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. कॅरेक्टरिस्टिक, these are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. These are eukaryotic organisms. Some are unicellular and other are visible with naked eye.
These are eukaryotic. म्हणजे दृश्य केंद्रकी एक पेशीत सूक्ष्मजीव कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांना दिसतात. सॅप्रोट्रॉपिक absorb their food from decaying organic matter. जे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. They reproduce sexually and asexually by cell division or by budding. प्रजनन लैंगिक पद्धतीने किंवा अलैंगिक पद्धतीने सेल डिव्हिजन करून म्हणजे द्विखंडन और बडिंग म्हणजे मुकुलायन म्हणजे कोम्यू. एक्झाम्पल बेकर इस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम. चौथा आहे आल्गी शैवाल. algae शैवाल. Size approximately 10 micrometer to 100 micrometer. They are aquatic म्हणजे पाण्यात वाढतात, पाण्यात वाढणारे म्हणजे जलचर थोडक्यात. Eukaryotic unicellular heterotrophic organisms. आता या ठिकाणी काय काय दिले? दृश्य केंद्रकी एकपेशी स्वयंपोषी सजीव आहे ते. Photosynthesis is carried out with the help of chloroplast present in the cell. म्हणजे पेशीतील हरितलवकांच्या सहाय्याने काय होतंय? प्रकाश संश्लेषण करतात. एक्झाम्पल क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. Very few species of algae are unicellular. शैवालांच्या थोड्या प्रजाती कशा आहेत? एक पेशी. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आय. इतर सर्व कशा आहेत? बहुपेशीय आणि नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. त्यानंतर आहे व्हायरसेस. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आपण बघितलंय 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर आहे की नाही? म्हणजे एवढं बारीक आहे, त्याच्यापेक्षा बारीक आहे, म्हणजे हा डोळ्यांनी दिसणार नाही आहे. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. हे जे विषाणू आहेत सामान्यतः सजीव मानले जात नाहीत ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी. मग काय? किंवा ते सजीव निर्जीव सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्म जीवशास्त्रात मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म जीवशास्त्रात केला जातो. आता कॅरेक्टरिस्टिक परत. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दॅट इज दे आर 10 to 100 times smaller than बॅक्टेरिया. बॅक्टेरिया शैवालापेक्षा अतिशय लहान असतात, 10 ते 100 पट. कॅन बी सी ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात आणि अतिशय सूक्ष्म असतात, हे की नाही? दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. DNA म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. कवर्ड बाय प्रोटीन कोट. म्हणजे विषाणू म्हणजे कशा? DNA आणि RNA पासून बनले लांब लचक रेणू म्हणून त्याला प्रथिनांचे आवरण असते. प्रोटीन कोटेड म्हणजे प्रथिनांचे आवरण असते. पुढे जाऊया आपण थोडंसं वरती घेऊया.
Third, viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cell. वनस्पती प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःचे प्रथिने बनवतात व स्वतःचे असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर ज्या पेशी आहेत त्या नष्ट करून प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा पेशींना संसर्ग करतात, इन्फेक्ट करतात म्हणजे संसर्ग करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. डिसीज म्हणजे आजार. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता सुद्धा एक व्हायरस आलेला आहे की नाही, कोरोना व्हायरस. तर ते याच्यामध्ये येतात, ते अनेक आजारांना पाठबळ देतात. आता खाली आपल्याला या ठिकाणी डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, या सदरात या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. ह्युमन म्हणजे मानव. पोलिओ व्हायरस आहे की नाही, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, HIV एड्स व्हायरस आहे, आत्तासुद्धा कोणता आला आहे, कोरोना व्हायरस आहे की नाही. त्यानंतर इथं कॅटल म्हणजे गुरे, पिकॉर्न व्हायरस म्हणजे विषाणू परत आहे की नाही. प्लॅन्ट्स, प्लॅन्ट्समध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझाईक व्हायरस आहे की नाही. टोबॅको म्हणजे तंबाखूमध्ये मोझाईक व्हायरस. बॅक्टेरियोफाज व्हायरस अटॅक बॅक्टेरिया. विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. इकडं दिलेलं आहे, इंटरनेटवर शोधायचं. इंटरनेट माय फ्रेंड. कलेक्ट पिक्चर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ डिफरंट मायक्रोब्स. सूक्ष्मजीवांचं काय करायचं आहे, चित्रे नेटवर शोधायची आहे. प्रिपेअर अ चार्ट, त्याचा चार्ट किंवा तक्ता तयार करायचा आहे. त्यानंतर एक्झरसाइज आहे, विद्यार्थ्यांनी ही एक्झरसाइज सोडवा. पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलं आहे. व्हिडिओ परत बघा म्हणजे समजेल. जर काही अडचण आल्यास आपण विचारू शकता. घरीच राहा, सुरक्षित राहा.